लेक येऊ राहिली आज. त्यांना दरशे कांदे तरी काढून ठेवते. शहरातल्या लोकायला लय कांदे लागत आहे. एक तर न्याची पंचायत होती, चांगले चांगले काढू दे असे. एवढंच काय वाढणार आहे. असली न्याची सोय तर 2 एक गमिले नेले ना, ताण नाही राहायचं. म्हणजे मग गडबडी आली लागले बी सगळे. एक तर हे पाहुणे असं उलर फुकार रे ना, पोर जर आली तर गडीभर राहू नाही देत नाही. लगेच आलं का चाल 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 चाल. माणसाला निश्चित नाही जेवून देत का बसून देत का बोलून देत. असं नुसतं उठपळ निश्चित येणं. माणूस काही बी देतं घेतं. म्हणजे मग गाय गाय काय द्यावा आणि घ्यावा तरी असं. आता ये जर नाही ना भरून ठेवले त्याला व्यवस्थित तर ये बी म्हणशी घेऊ तिडं असं. चल घरात काम पडलंय लय. शांता, हा जेवल्यावर लगेच निघायचं. म्हणजे लगेच निघायचं? लगेच म्हणजे काही 5-10 मिनिटं थांबायचं आणि लगेच दळायचं. अहो म्हणले रातभर राहिले असते, म्हातारीशी थोड्या गप्पा टप्पा मारल्या असते तर लगेच निघायचं. अरे तुझी म्हातारीचं तुला पडलंय तिकडं, मला आपल्या तिकडं तांबूचे लावायचं पडलंय. कालच्या धरून रोप आणून ठेवले लांबून. हा तुम्हाला येऊन जाऊन नुसतं कामाचंच पडेल राहत. अरे कामाचं पडत म्हणजे अरे कष्ट करायला लागत या. किती दिवसापासून म्हणत होते चला चला, तेव्हा आताशी निघाले तुम्ही. अगं शांता थोडं ऐकत जाय. रोपच एवढं आणले का 2 रुपये काढी ना आपण रोप आणलं लोकांच्या तिडून. हा तेवढंच करा. आयुष्यभर नुसते कष्टच करून घ्या माकून. अरे पण ते जर खराब झाल्यावर करशील काय? काय बाबांनी एवढी घाई केली तर मला आहे ना पटकन साडी सुद्धा चांगली नेसून दिली नाही. बरी या साडीला काय होतंय तुला? आणि पिशवी सुद्धा घेऊन दिली नाही. म्हणले म्हातारीला काही घेतले असते फळं फुळं सफरचंद बिपरचंद. अरे त्या म्हातारीला काय कमी पडलंय? कवा खाणार आहे ती फळ? पक्का चिगाट माणूस आहे. अरे एकटा जीव तिचा साधा शिव. तिला काय काय कमी नाही आवड. म्हणजे जावई लेक आले हात हलवीत म्हणशील. हा काही खायला सुद्धा आणलं नाही. खायला काय त्यांना काय खायला आणा? आपण पोटाला खाते नाही त्यांना. कुठं पुढं पुढं तुला आहे ना ऐका जायचं म्हणल्यावर तू आणि गट्टा नव्हतो बाई. हा ना, हा तुमचा नाही होत का तुमच्या आईसाठी गटाना? कधी नव्हत म्हणले चला माहेर. आता बाबाची झाली बुनबुन सुरू. नाही ग मला तिकडे यायला आवडतच नाही. हा त्यांचे तोंड पाहिले का मला ते सोयीचे राहतही जात नाही. का त्यांच्या तोंडाला काय झालं? नाही झालं नाही काही. आणि तुमच्या आई बापांचे तर तोंडाला चावाचे पडले. माझ्या आई बापांना नाव नको ठेवू. हा मी आज येणारच नाही. मी थांबून घेणार. कशी येणार नाही? पाहतो ना मग. पाहतो म्हणजे हं? रातभर राहणार आहे मी. रातभर नाही. इडून एखादं खानाला लाकूड काढून काढील आता आणीत नेईल तुला. काय आणीत नेईल. म्हणजे इडायतेच? हा इडायतेच. मग ते चालूच राहणार आहे आयुष्यभर. काय बोलू राहिले? खुशाल म्हणते तो आई बापांची थोबड पावत नाही. मग त्यांचीच लेख आहे मी. मा बरं रोज थोबड पाहते मग. आता तो तोंड चांगलं आहे त्यांचं तोंड नुसतं बडबड आहे म्हणून. हा ना, चला. त्यांना एक जावई सण नाही होत. काय कमी केलं त्यांनी तुम्हाला? अरे काय हा? कमी? मीच कवा त्यांच्याकडं ताटल्या घेऊन आलोय घरा पुढं त्यांच्या. लग्न झाल्यापासून अंगठी म्हणू नको, लॉकेट म्हणू नको, भारी भारी ड्रेस. हे ड्रेस कोणाचे? मा बापानीच करेल ड्रेस. रे केलं म्हणून काय झालं? जावई जावई हा, याचा मोठा विचार जावई. कर. हा सगळं आतापर्यंत एवढे 20, 25, 50 ड्रेस आहे ना आखे मा आईनी करेल तुम्हाला. नाही तर सगळं त्यांनीच घेतलं. आमच्या घरी असं काहीच नाही राहिलं. आहे ना भिकार चोट मेले. अरे बेकार चोट नीट तर बोला जायचं. आता रस्त्याने बडबड करायची नाही, गपचिप चाला. बरं तू आईच्या तिडच आल्यावर तू कर का घाली तर आधी मला हेच कळत नाही. कर का घाली ती म्हणजे आज एवढ्या दिवसातून चाललंय. एखादे म्हणले असते तुझ्या आईला काय काय खायला घे, आमकं घे. खुशाल म्हणत्या काहीच घेऊ नको त्या म्हातारीला. हा आणि त्यांची थोबाड पावती नाही. काय झालं त्यांच्या थोबाडांना? का लागे ती त्यांचे तोंड एवढी द्या ना वय का? ती तुला गेल्या गेल्या आली माई शांतीन, आली माई शांतीन. आणि तिथे तेच पाहत बसू का मी तिथे जाऊ? एवढा जीव काढीत तुमच्यासाठी ते. आई जीव काढला त्यांनी. जीव काढला असतं तर ते आज माय बरबर चांगले राहिले असते ना. त्यांना खुर्ची कुठं नेऊन घातला. आता एक ध्यानात ठेव. हा ना, हा. काय कमी केलं त्यांनी तुम्हाला? मला नाही कमी केलं. जाव म्हणलं तर तुम्हाला पाची पाकवान जेवायला म्हण नको, काय काय म्हण नको. ते त्यांनी नाही दिलं. मग? तू तिकून फोनवर सांगत असत त्यांना मी आणतेन आमक करतेन. मग ते बरोबर इकडे सावध राहिले. हा मी नाही सांगाय का मी त्यांना वळ नाही. तुमच्या आईबापांसारखे नाही येते. म्हणजे आमच्या आई बापांना वळण नाही का? या बाय तुम्ही आता इकडे रस्त्याने डोकं नाही नाही नाही. तुला इडे येऊन तो आई बापास तिथे कचकच घालायची छान. ते हे मला नाही खपत बघा. याच्यामुळे ना मी येत नाही तो संग कुठं फिरायला. जा माय मी जाते. हा आता जाय म्हणजे आता जवळ आलं ना.
अरे काय एवढी बेरड बाई मी पाहिली नाही तो सारखी. या बाय तिकडं आता अजिबात बडबड नाही करायच्या, गपचिप राहायचं तुम्हाला सांगते. मी बसतो गपचिप खुर्ची घेऊन. हा, चला. तू बडबड कराय तुला देईल ना देवानं तू चाल बाई. चालेल, रस्त्याने बुकू राहिलं. अय तू कोणा चालू करून दिलं? अय तू चालू केलं मा गप पडेल होत. गप पडेल बघ फक्त तुम्हाला. एवढ्या सफरचंदावरून नाही ग. आणि मग माझ्या आईला सफरचंद द्या. स्वतःच्या आई बापांक जातानी कसं पिशी भरून नेत्या? हा, माझ्या आई आजारी आहे, माझ्याला नारळ पाणी, माझ्याला सफरचंद, केळं, चिक्कू. हा मग ती माझी आई आहे. हा ना, हा. एवढं कसं कळत? हा, आपली आई कळती, दुसऱ्याची आई कळती. हा, मग तुझ्या आईला मग लागत होते सफरचंद केळं. मग गावात सडके केळं होते ते आणायला लागत होते एखादा डझन. काय म्हणले? नाही होते बा. सडकी केळ म्हणजे तू का हानती काय आता कंबराला पदर कुसून म्हणजे नाही माझ्या आईन त्यांना काय सडकी केळ घालीत्या का तुम्ही? हा, जाऊ दे, एवढी खाऊ. किंमत करून राहिले का तुम्ही त्यांची? किंमत राहिलीच काय त्यांची? हाय म्हणजे? तू पाहिला इथे म्हणून, हा, नाही तर त्यांना किंमत आहे का? अरे भाऊ बांधांमध्ये त्यांनी किंमत तिची हलकी करून घेतली. हं? या बाय म्हणून मी येत नाही का? थोबाडाला येईल ना ते बोलू नका बरं का, तुम्हाला सांगते. हा, माझ्या आईबाप आहे ना ते किंमतच आहे, त्यांना रिसच आहे, ते आबरूचेच आहे. तुमच्या आईबापांसारखे बे आबरू नाहीये. ए, आमचे हा. आई बाप तसे माणसं भेटायचे. तुमच्या आईबाप तर लई आबरूचं काय म्हणते ना, खसत आणि बे आबरूचं पोसत, तसे बे आबरू असे पोसले ते. तसे माझ्या आईबाप आहे ना इज्जत वाढ. ए, पोसले म्हणजे तो जीवावर नाही पोसले. हा पठ्य जिवंत आहे त्यांचा अजून. हा, पाठ्य जिवंत आहे. मायच कष्ट घेते एवढे आणि एवढं डबुलं नेते तिकडं. तू काय कष्ट केले अशी वरून? आहे का त्यांचा आपल्याला काही लाभ ना नफा? हा, माय येतावर सेवा करू. लाभ ना नफा आणि चाल जापा जापा अशी गत आहे त्यांच्यावाली. चला. लय टमटम बोलत येड्या. तुझं बरं आहे बाबा, तुला आयतं सगळं खायला भेटतं. काय नाही माझ्याकडं, मलाच काय नाही तर तुला कुठनं देऊ? हां, ही एक तर कालपासनं पोटात माझ्या काय नाही, आणि नुसतं लगेच तोंड करताय माझ्याकडं. अरे तू सकाळपासनं खाल्ला असेल 2-3 वेळा, पण माझं काय? सगळं वाटोळच आहे माझं, तर जीवनच सगळं बेकार. भूक तर अशी लागली काय खरं. आय 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 आय, बसू पण वाटेना, झोपून पण वाटेना, काय करावं. अरे या पोटाला द्या रे कोणीतरी, मला या पोटाला भूक लय लागली. द्या मला गरिबाला पोटाला 2 घास खायला द्या. पोटात अन्न नाही का काय नाही. अरे देवा, कशाला ठेवलं रे? या पोटासाठी मला या जगामध्ये ठेवलंस. अरे मारून तरी टाक रे देवा, काय करू. हो दादा, हो ताई, हो मला लय भूक लागली. हो द्यावं काहीतरी, भूक लागली जोरात. आता दे काहीतरी. आता कुठं काय आणले आपण? आता काय तुम्ही मला पाकिट सुद्धा घेऊन दिलं नाही, काहीच नाही. चाल म्हण गाय गाय. हा, काय दादा, आम्हाला का स्वप्न पडलं होतं का तू वाटत भेटशील? हो द्या हो दादा, लय भूक लागली, द्या. हो, तुमच्या काय असतील द्या 5-1 रुपये सुट्टे. काय सुट्टी आहे का नाही काय माहिती. जाऊ दे, बिचाराचा आशीर्वाद भेटेल आपल्या लेकरा बाळांना. देशील का आशीर्वाद? हो तुम्ही सुखी राहा. मला पोटाला काय दिलं? पैसे नको दादा, मग पैसे नको मला. मला भूक लय लागली, मला भाजी पोळी द्या, भाजी पोळी. हे आता भाजी पोळी आम्ही इकडे पाहुणे आलोय बाबा. पैसे घेऊन काय करू मी? 10 रुपयाची बेळ खाय ना मग. हो कुठे जाऊ, भेळ घ्यायला गेलो तर माणसं आकलून देतात. काय नाही गावात पैसे नको मला. पैसे अबाय, पैसा नाही म्हणतो. अरे बाबा, घे ना, देतो तेवढे आता. हा, मला पैसा नको हो ताई, पैसा नको. पैसा नको म्हणजे तुला काय भाकरी इडा आम्हीच खाईल नाही अजून, तर तुला कुठून भाकरी देऊ? हा, मला लय भूक लागली, कालपासून माझ्या पोटात अन्नाचा कण पण नाही हो. हा, असे लय पाहिले आम्ही बर का. या असेच भिकाऱ्याचं सॉंग घ्या त्या आणि या वाढले बंगले बांधिते तिकडं. तुला आहे ना, त्याला आता 10 रुपये दिले म्हणून त्याला लागती नाही. 100ची नोट काढा, लगेच घेईल. हो मला तुमचं 100 रुपये पण नको. पैसे नाहीच म्हणतो. नको तर जाय तिकडे बॉम्बा मार. हो चला. चल. ओ दादा, ओ दादा. ऐ माग माग येऊ नको बाबा, कटकट नको घालू. चला हो. ओ ए, दादा, शांता, लय अहो, भूक लागली हो मला. लय किव आणि कर सगळं. अहो, हे लोक अशीच करीत आहे, तुम्हाला कळत कसं नाही? हा ना. हा? मग त्याला काय झालं? चांगलं चालतो बोलतो जायचं ना, काम करायचं ना तिकडं. तुला कोणी आई बाप नाही का? हा देवानं तर माझं सर्वच घेऊन गेला. म्हणजे वादले हो आई बाप गेले. गेले ना. भाऊ किती? हा, भाऊ एक होता, हं. मोठा भाऊ होता, तो सुद्धा आजारामध्ये गेला हो निघून.
भाऊ गेला गेलं. मग आता तो माग कोणीच नाही, कोणीच नाही राहिलं, एकटाची. एकटाच आहे. मग याचं काय भीक मागून पितर खातो काय आता? काय करायचं, पोटासाठी खाल्लं पाहिजे. बाई रे ते तसं खाऊ राहिलं ते. खाऊन खाऊन कसा तगड झालाय, माजून लट पडलाय बाहेर. हा कोणत्या अँगलने हा भिकारी वाटू राहिला? शांत ऐक, हा माणसाच्या आहे ना हृदयात देव राहतो अगं, हा एक देवच असल. हा देव. तो किती बारीक तोंड करतो ग, मला काहीतरी द्या रे द्या रे, देऊन दे ग. ऐक, अहो हे भिकारडे ना भिकारडे हे असेच करीत्या, तोंड बारीक करीत्या आणि एवढले पैसे घरी घेऊन जात्या. आणि आपल्यासारखे येडे ना त्यांना ताटात टाकीत्या. अजिबात 1 रुपया सुद्धा द्यायचं नाही, निघा तुम्ही. ए जाऊ दे जाऊ दे, ए गरीब वाटलं ग लई. ए दर ये 100 रुपये जाऊ दे, दर भाई जाऊ दे काय करो बाई या माणसाला. जाऊ दे. ए, 100 रुपये शांत चालतात ऐक का? ना. ए, चला आईला काय वाटत बाई हो. इड माझ्या आईला खाऊला तुम्ही पैसे देते नाही, त्या भिकारड्याला 100 रुपये ताटात टाकले लगेच. अगं पण त्यानं जर तुला आशीर्वाद दिला तर काय म्हण. हा काय नको, त्याचे आशीर्वाद नाही लागते मला. चला. मला पैसे नको, हा मला फक्त भाजी पोळी खायला द्या. तुला ना भाजी पुळी त्या तिकडे त्या गल्लीला जाय बाबा. नाही तर- आम्ही ना पाहुणे येले, आमच्याशी डोकं नको लावू इड. नाही तर घ्या ना मग तो आईच्या तिड भाजी पोळी देऊ थोडी. हा ना हाच टायमाला नाही म्हणल. त्यांचं काय वाया नाही चाललं. चला अरे पोटाला खाऊन दे त्याच्या. पोटाला खाऊ दे त्याच्या मन. ए, शांता हा अगं जाऊ दे. या बाय एखाद्याला खरंच दान करावा. तुझं घरादारात असंच कटकट आहे अरे, घरातही अशी चिडचिड करती. आता तो बाबा वाटाणा भेटलाय द्या ग द्या काहीतरी म्हणतो, तरी तू अशीच करू राहिली त्याला. खाऊ. हं? माझ्या आईला म्हणले खाऊन यायचंय फळ फुळं, तर तुमच्या खिशातून पैसे निघा ना. आणि आता कशा चनाचन नोटा काढू राहिले. तुझ्या आईचं मरू दे, दे सोडून इकडं पाय गरीबाचं. एखाद्या गरीबाला दान करावा. तुझ्या आईला कुठं दान करते? हा ना. त्यात चूक झाली, एकांत सफरचंद आणलं असतं तर बिचाऱ्यानं आपलं नाव घेऊन खाल्लं असतं. तुमचं आता इड नाही, घरी गेल्यावर काम काढते मी. हा चला आता निघून. तुला तुला आहे ना किंवाच येत नाही 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 गरीबाची. मला नाही किव येते. या असे आहे ना हे ढोंगाडे माणसं, यांना हात पाय राहते ना तरी आहे ना कामाधंद्याच्या नावाने बोंबा मारिते आणि असे हिंडात आहे इकडच्या इकडे. यांना काम गोड नाही लागती. हा याला फुकाटचं पाहिजे फक्त. जाऊ दे गरीबाला नको हा? बोलू. याच्यात काय कमी आहे? याला नाक आहे, डोळे आहे, हात आहे, पाय आहे. हा रोग झाला का तुला काम करायला? अगं अरे, मग तुलाच देवानं असं केलं असतं मग. काय मला असं केलं असतं तरी मी दनात दन काम केलं असतं. या असं कटोर घेऊन भीक नसतं मागितलं. हा? माझ्या नशिबी आलं म्हणून मी बघतोय होय. त्याचं काय नशीब. तुमच्या नशिबी येल नाहीये, तुम्ही हाताने वडून घेत्या कारण तुम्हाला काम करायची जीव येतं तुमच्यावाल्या. हा तुम्हाला फुकाटचं पाहिजे राहतं फक्त. चला चल हे बाबा जाऊ दे, लय भारी होता रे. तुम्ही निघा पहिले, निघा पहिले. हा म्हण लय भारी आहे. झाले बाई दरशी बसते. आले का नाही अजून? अजून तर काय दिसा ना. जाऊ दे गडी बरं आहे ना, तिथं बसते हवा म्हणजे जराशी झाडाखाली. मला गाडी भेटली नाही का काय अजून याय ना. किती वाजले पाहते तरी. 12 वाजले, यायला पाहिजे. 12ची गाडी निघून आली का काय? तेच दिसतंय काय ना बाई. ना आले वाटतं, या का इकडं जवळ आले पाय. मी तिकडंच पाहते. पदर घेऊ दे पाय. मी आई हा बसली का? बसले बाई, तुमची वाट पाहू पाहू मला फार कटाळा आला ना. हा ना बाग हे यांचं चाललं ना निथराय निथराय कवाची. अगं तू काय बसली, पाहुण्याला बसू दे. हा बसा. त्याला उभं केलंय. बस नाही नाही ते उभेच बरे. बस तू बी इकडे नाही लागलं. म्हणलं आता उभी तिची राहा. हाऊस नाही वाहून नाही द्यावं. बस तू बस. अगं बस. बर तू कशी आहे मला सांग. बरी आहे ना तू? मी बरी बाई, तू कशी काय आहे? हा मी बरी बाई. पण कागद सकाळपासून निघलो, यांना म्हणले गाडी घ्याव तर हे म्हणते नाही गाडी नको, चल जाऊ आपण दुसऱ्या असं का हो, गाडी. गाडी आणायची ना. अहो मामी पाणी पाऊस वाटाना म्हणलं चाल बस ना, प्रवास सुखात जाऊ. मग का तुम्हाला का सारखा दार पाणी लागला का कुठं थांबून घ्यायचा आला हा, थांबता थोडा येतं पण ते कुठं आणती गाडी. या अंग कालांडली नि अंग टाकली. पण हिचा बोजा काय साधा आहे काही बसतही नाही द्या ना हो गाडी. काय म्हणले ऐकलं ना?
हिचा बोजा काय कमी काय याला ना येऊन जाऊन ये माव निसं जळकुटपणा करीत राहते यांना नुसतं मा तब्येतीचं पडेल राहतं हा म्हणून गाडीवर बोजा होईल तिचा पाहिलं ना तिथं शिरेल काय असं 2 क्विंटल आहे काय आई गाडीवर बसून पायला लाव तिला आणि एखादा माणूस चालवायला लाव ड्रायव्हर आणि पाय त्याला जेपती कधी. काय बोलतून काय नाही हा माणूस मग लग्न काला केलं आवडत नाही अजिबात तवा दिसत नव्हती का तुम्हाला हवा नाही तवा चांगली चोंगली होती. आणि मग आता काय तुम्ही काय काजू बदामाचा रतीब लावला काय आता ती मानवलं तिला आई. नाही ग हा काय मानवलं काय खाऊ घालू राहिले मला इकडे 10 टाइम बाजार संपला तर यांना सांगावं लागत तर आई ती खात नसती तर एवढी लट्ट झाली असती का सांग बर. अहो एखाद्याला मानवत मानवलंच ना. एखाद्याला नाही मानवत बरोबर आहे. हा आणि तुम्ही असं जळकुटपणा का करताय तरी मामी अशी का पुरी कुणच बोलाल बाई. अहो मग बरोबर आहे ना पुरी तुमचीच लेक आहे. माई आहे मग काय ती लोकाची आहे का आणि आम्ही कुठं म्हणतो आमची. आणि लोकाची असली तर लोकाचीला आपल्याला असं बसकन बोलता येईन काय एवढं मसाडी बाणी झाली नाही नाही बोलता. हा? एखादं जोडायचं नाही का असं बरं जाऊ द्या मामी तुमचं काय चाललंय. मस्त व्यवस्थित चाललंय तुमच्यामुळं मी सकाळची बसले आवरून आताची येतील मंगाची येतील आता ते कांद्याची गोणी भरून ठेवली एक बदले का. हा चालेल. हा, डाळी साळी म्हणले थोडे दाणे दोन्ही हा द्या द्या द्या. हा द्या बर का यांना आहे ना हे तेवढे टप्पेले फक्त नाहीतरी लग्न झाल्यापासून मा आईबापाची जीव जगत आहे माय आईबाप तांदूळ म्हणू नको गहू म्हणू नको बाजरी म्हणू नको कांदे म्हणू नको डाळी साळी म्हणू नको स्वतःला एक कवडीचं काय आणायला नाही लागत त्यांचा लाडका जावई म्हणून देत्या. हा लय लाडका अहो, जावं पण मग आता माझं आहे माझे म्हणून देते मी बरोबर आहे का नाही. मग काहीच देऊ नको गाई मरू दे तिकडं अहो आता मामी माय पोर सोर देतील का उद्या नाही देते ना. हा, मग तुम्ही बी दरसक ना घरात आणायचं करायचं अहो मामी इतकं काही काय आणून ठेवतोय अक्षरशः भाजीपाला फ्रीज मधून काढल्यावर सडल्यावर अशी फेकून देती. नाही ग अगं तू यांचं काय ऐकू नको लय बावलांडा माणूस आहे एक वस्तू मी फेकीत नाही असा पार सुईवाने असा संसार करीते पार पण तरी याला कदर नाही येत हा अहो मामी तुम्हाला येईना बा तोंडावर आणि तुमच्या तोंडावर काहीतरी लालार लोडार बोलू राहिली. मी हा, येतो होतो इकडं तुमच्या घराक तेव्हा रस्त्यात एक भिकारी भेटला होता. हा, त्याच्या हातात होती ताटली. हा. अहो त्याला मी 10-5 रुपये देत होतो पण तो भिकारी उलटा म्हणायचा मला पैसे नका तुमचे मला फक्त पोटाला भाजी पोळी द्या म्हण. तरी ही ऐका ना एवढी डेंजर पोर कुठं पाहिली नाही मामी. कसा होता दिसायला दिसायला असा बूट गेला होता बा हा. काळा सावला होता. कपडे होते का त्याच्या अंगात नाही बा फक्त पॅन्ट होती. हो तो आमच्या चिडलाय तुमच्या गावातला. तो आहे ना लय भारी होता तो अहो मामी हा. भारी म्हणजे काय. भारी म्हणजे असा होता तो आता तुम्ही कसं महापुरीला म्हणत्या हा त्याचं लय वजन आहे त्याला गाडीवर घ्यायला गाडी तोलत नाही हा बरोबर. तसं त्यानं बायको केली त्या बायकोनं पार चाटून पुसून खाल्लं त्याचं म्हणजे काय खाल्लं असं. होय ना गावचा लय मोठा सावकार होता तुम्हाला सांगते अख्ख्या गावाला जमीन नाही एवढी त्याला एकट्याला होती हा का त्या बाबाला. आणि मग ती काय केली आई. ती काय केली मग आता त्याच्या नशिबामध्ये ती बायको पडली ना अशी तिनं जवळ त्याच्याजवळ धन होतं तवर या गावाला जायचं त्या गावाला जायचं आज सगळं काय ते शॉपिंग का मॉपिंग म्हणते ती दिसाड करायला जायचं आज या हॉटेलला जेवायला जायचं उद्या ते कपडे घ्यायला जायचे दागिने करायचे तिनं गोड बोलून तेवढं बी चाटून पुसून खाल्लं हा म्हणजे त्याला वैचूनच खाल्लं त्या. वैचून खाल्लं आणि ती जमीन जागा आहे ना गोड बोलून तिनं सगळी तिच्या नाव करून घेतली. बाबू आता याला वाटलं आपली बायको ये हा यानं विश्वास ठेवला. विश्वासानं दिली तिच्या नावावर नाव करस तर त्याला अजिबात दुखावलं नाही तिनं आणि गेली मग एका संग लात मारून गेली पळून. व ती निघून गेल्यावर आहे ना त्याच्या डोक्यात परिणाम झाला ना त्याच्या डोक्यावर हा 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 म्हणजे त्याचं डोकं सटकूनच गेलं. सटकून म्हणजे आपलं होतं काय आणि झालं काय आपल्याला साऱ्या गावाचे लोक सावकार म्हणत होते ही काय पाळी आली पाय ग
पा तुम्ही शिका. कोण होता आणि कोण ते गाणं नाही का, कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू, कोण होतास तू काय झालास तू. तुम्ही शिका आता ये. पाय मला वाटतं म्हणते का स्वर लावलाय चांगला. आता तो आई पुढं म्हणते का काय गाणं म्हणून मी अशा हात करीत होतो का मामी. ही तुमच्या तोंडावर अशी बोलू राहिले आता. अहो मी त्याला 100 रुपये देत होतो, त्याच्या ताटलीच चांगले टाकले आणि ना ते 100 असे धरले आणि हिच्या पाकिटात घालून घेतले. नाही हो, हे चांगलं आहे का. असं काला करायचं ग. अगं मी म्हणले चांगला धडधाकड आहे तो, त्याला काय भीक वाढायची. हा आणि माझ्या आईला म्हणले खाऊला पैसे द्या, तर यांनी दिले नाही. जाऊ दे, पण आता त्याच्यावर बिचाऱ्यावर आलाय टाइम. तू ओळखीत नाही का त्याला? नाही बाई, कोण ग, मला काय आठवणच. तो गंगाराम आपला हा हा, गाव. तो गंगाराम. हा, म्हणजे तो होता का तो? मग माणसाचं म्हणते ना, या असा टाइम आला का तो मस्त दिसतो, पण मग टाइम आल्यानंतर चांगला माणूस आपल्याला ओळखू येत नाही, कारण त्याची दशा खराब होती ना. पण पहिला तो किती रुबाबात राहायचा ग. आम्ही लहान लहान होतो तेव्हा, काय त्याचे कपडे काय त्याचा रुबाब. हा आणि आता तर असं बाई मी ओळखलं नाही, नाही तर म्हणजे दिले असते 100 नाही ना, रुपये. असं नाही ना करायचं. अगं तो आहे हा. ना, येतोय माक रोज येतोय, पण मग मी काय करते, तो म्हणतो आई मला रुपया नको, मला फक्त जेवायला दे. हा बाई, त्याचं तो लय मोठं नाव होतं ग. जागा जमीन किती होती आणि त्यांचा बंगला किती मोठा आहे. सगळी तिनं नाव करून घेतली आणि गेली लठ्ठ्या मांग निघून. हा ना. हा, पा सुधरा, बायन पायी बरबादी झाली. हा म्हणून नाही ना, माणसाने पायातली पायातच ठेवा, पायाच्या बाहेर नाही जाऊन देऊ. हे आपण नाही लागेल कोणाच्या नादी आहे. तुम्हाला सांगते त्याचा अर्थ नाही ऐकू जनाचं, करावा मनाचं. आपल्या मनानं चालावं का, आपल्याला हा पाऊल पुढं टाकल्यावर आपलं काय होईल. नाही बरोबर आहे ना. असं म्हणून सावध रीतीनं कधी पाऊल टाकायचा. तुला माहिती आहे ते मज बायांक पाहिल, पण मी कशी तुला माहिती ना, अशी सुतासारखी सरळ गेले त्यांना. चटक भावानी नाही हा. त्याच्यामुळे कोणच्या बाईक पाळता नाही. कोणच्या बाईक पाच टप्पर नाही अशी. तुम्हाला पटत का असं बोलायला? अहो मला पटत नाही, पण मग ती डेंजर आता तुम्ही माझ्या तोंडावर असे बोलत आहे, तेव्हा मागं काय बोलत असते? नाही नाही. अहो मामी काय सांगायचं, मला आनंद वाटतो दुसऱ्यांशी बोलाय, पण ती नाही ना, लय भीती वरली पाले बोलून नाही ते. काय घरात नाही तर जनावरं लय पुढचं आहे. लय पुढचा म्हणजे मी अशी भेटले म्हणून, नाही तर यांनी आतापर्यंत किती बाया ठेवल्या असत्या त्याला माप नाही. काय पाव तुमच्या पुढं आरे तुरे करतीच घरादारच कटकटे. मग आता तुम्ही मा तोंडावर असे बोलत आहे, अरे तुरे नाही करीन तर काय करीन ती? हा, तुम्हाला आता जाऊ द्या कर. आव जाव तुम्हाला घालायचं मी लायक तेच नाही. काय सांगितलं का आपल्या पायातली पायात ठेवायची, पायाच्या बाहेर गेल्यानंतर आहे ना माणसाची काय दशा होती. खरंच काय गंगाराम तुमच्या गावचं म्हण लय भारी होता. असं काय मग याच्यावरून काय गे पाय तुझ्याच गावचा आहे ना. तुम्ही पा, मी काय म्हणते, हा. आता झालंय ना स्वयंपाक, मला जेवाय दे ना बाई, लय भूक लागली. अगं, असं करा, आता तुम्हाला भेटलाय ना तो, तर त्याला आहे ना भाजी पोळी द्या. कुडशीक भेटला होता तुम्हाला. हा ते तिकडे उभा होता बाई. असं करा आता, त्याला आहे ना तो माक रोज येतोय जेवायला. हा हा, पण आता नाही याच आली तर तुम्हाला कुठं भेटलाय ना तिथंच असन तो तेवढ्या जाग्यामध्ये, बर तर त्याला आहे ना भाजी पोळी ना डबा भरून घेऊन जा. मग द्या ना आमच्या कानून द्या का. शांता शांत हा अरे कान उघडे आहे ना. काला वरडा त्या काला गावाला ऐकावं करू अहो राहिली. देते ना त्या मामी डबा, त्याला भाजी पोळी नेऊन देऊ ना दोघं आपण. जाऊ दे. बरं चल दे अहो मग. त्याच्यावर असे दिवस आले, उद्या तुझ्यावर येऊ शकता, मावं येऊ शकता. हे काय पाहिलं. हा ते बरोबर आहे म्हणायला. त्याला दे तेवढा डबा भरून, खाईन बिचारा मोठू मोठू. हा नाव निघाल आपलं. चला बर चल दे मग मला डबा हा, बनवून. चल. तुम्ही बसा आता, मी इतक्या डबा भरून आणते आणि द्या त्याला नेऊन. हा लवकर ये बर काय. हा हा. काय काय शांता, काय शेवट त्या आईला तुझ्या दया आली त्या माणसाची. पाहिलं ना. मग आता तिच्या गावचा माणूस आहे तो. अहो तिच्या गावचा आहे, त्याला 100 दिले तर तो हिसकून घेतले. त्याचं आधी लय चांगलं होतं, आता त्याची अशी बरबादी झाली बायांपायी. आलं का देणार. नाही बाईच्या अंगात 36 नखरे हा राहते. बर का. अहो त्याच्या बायकोनी त्याला बरबाद केलं, सगळं नाव करून घेतलं आणि निघून गेली. आलं का लक्षात. पण मी
मी तुमचा परपंच किती व्यवस्थित करू राहिले, कधी तुम्हाला म्हणले का हो मला आज 10,000 द्या का 20,000 द्या का मा नाव काही करून द्या. उलट तुम्ही मा पाय धुवून पाणी पिले पाहिजे. हा मग आयुष्यभर तोय पायच धुवून पाणी पितो आणि असं ज्या गावाने तमाशा करून घेतो महापरपंचाचा. चाललंय व्यवस्थित आहे आपलं, काही नको लोकांचं उदाहरण देऊ. हा डबा देते का आता? हा दे मी जाते. आई येतो घेऊन आम्ही. आई नाही मामी बर का, माया तोंडात आईची येतं घरची आई. आता बोलत नका अहो आईच म्हणायचं, सासू म्हणजे आईच राहती, आईच्याच ठिकाणी राहती. आपण आपल्या आईला दर्जा देतो ना, तोच सासूला दिला पाहिजे. आलं का ध्यानात? चला चाल शेवट पाय त्याच्याच पाया पडाया चालली ना. पण का मी उगाच असं नव्हतं करायला लागत हो. त्याला बिचाऱ्याला द्यायला लागत होते हो 100-1 रुपये. आज मी येडी चुकलेच. नाही आज तशी किव आली का तुला? हा ना. नाही जाऊ दे. अगं, काय आज शांती. त्याच्या वेळ आहे, उद्या आपल्या उभी काय भरोसा आहे? अरे देव कवा कोणाला काय करील भरोसा नाही बाई. हा ना. चला बरं. या भुकानं तर जीव चाललाय देवा. माझ्या काळजाची तार आज छेडली, आज नशिबान थट्टा कशी मांडली. माझ्या काळजाची आज तार छेडली, नशिबान थट्टा कशी मांडली. चाल उठव ना, बाबाला झोपलाय बाबा. हा बाई, त्याला पोटाला नाही तर झोप लागून गेली का काय? धरा असा डबा धरा. ओ बाबा बाबा ओ बाबा, या बा कोणीच काही वाढलं नाही हो. कोणीच नाही दिलं रे. नाही आता आपण आहे ना जेवायला देऊ पहिल्यांदी. पहिलं उठव ना. हा. ओ बाबा बाबा ओ बाबा ओ बाबा. ओ तुम्हाला ना भाकर आणली बाबा, उठा ना. ए थांब ग थांब. हे गेलंय बाबा. हो काय बोलू राहिले? या बाई ना गार पडले, नाडी बंदी. हो श्वास काहीच होत नाही बा. गेला बाबा. ह बाई काय हो, म्या मेलीनी 100 रुपये देत होते, काही खाल्लं असतं तर जगला असता ग. पोटा वाचून गेला का काय बिचारा. पाहिलं ना, हा. तुला काय म्हणलं होतं मी? अरे रे रे, शांती नाही ऐकणार तू, माहितीये लय का? वाईट झालं हो. गेलं वारलं ते बिचारा, त्याला कोणी नाही आता. हा ना, बायका पोरं नाही का माय म्हातारी सांगत होती. हा ना रे. बायकून अख्खं बळकून गेली पळून. हो खरंच गेलाय बरं का. गेलं ते. हे बा जीवच नाही राहिला बाई. आता काय करायचं हो? आता आहे ना, तो आईला सांग. मला लय वाईट वाटू राहिला हो. हॅलो. कसं काय हो बिचाऱ्या बाबाचं. हं आता आणला होता डबा. ए अगं गेलाय तो. या बाई ना डोळे बिळे. खरंच मेला का हो? मग काय तू काय पाहते? बाई काय हो, मला लय पश्चाताप हो राहिला आता. अरे पश्चाताप नाही, मी चांगलं त्याला देत होतो, तू लगेच हिसकून घेतली. तू म्हणती यांनी या भिकाऱ्यांनी बंगले बांधले. शांत येतोय डोळ्यात पाणी नाही ग, काला वाईट मानी ती. अहो मला असं माहित होतं का तो मरणार आहे म्हणून. हा मला वाटलं तो धडधाकडे काम करील म्हणून मी असं म्हणत होते. आता जाऊ दे, इडून पुढं लक्षात ठेव. आपल्या जरी घरी एखादा भिकारी आला ना, त्याला जेव खाऊ घाली जाय ग. अर्धी नाही एक द्यायची ना, तिथं अर्धी पोळी पाणी तरी देत जाय भिकाऱ्याला. नाही मी नाही बाई, तुम्हाला सांगू का मी खरंच चुकले. आता इडून पुढे ना अशी चूक मा हातून कधीच होणार नाही. जर कोणी आलं ना दाराशी भिकारी भंडगारी कोणी येऊ, कोणाला बी ना मी 10-5 रुपये आणि भाकरीचा तुकडा देत जाईल बरं का. देत जाय. आता पस्तावा आला ना तुला. अहो मला लय पस्तावा आला हो बिचाऱ्या बाबाचं. हो इकडं पाना त्याचे कपडे किती मळेल, कपडे कोणी धुवेल. म्हणजे आता त्याला कोणी नव्हताच ना, त्याचं तू आणि तरी झाकून ठेव ग. जाऊ दे. हा ना बाई, पण का हो आता याला कोण नेणार कसं याचं? आता आहे ना, आता तुझ्या आईला आणि त्यांना सांग. हा नाही आता त्यांना सांग. तिडलाच ना त्यांच्या गावातला. हा आईला म्हणा तिडच पडला असं बोल. कसा गेला आम्हाला नाही माहिती, हा पण बाबा तिड पडेल होता. पण जाऊ दे, मी त्यांचं दर्शन घेते बरं का जाता जाता. दर्शन घे. या बाबा मला माफ करा, चुकले असेल तर. पण आजपासून मी ना दगडात देव नाही पाहणार, माणसात देव पाहिल. मी आजपासून अशी वागणार नाही. माफ कर रे बाबा मला.
हे मग का त्याचा तवा जीव पण हो. कसं तरी करायचा. याचं तळतळाट काही लागणार नाही ना नाही मला? लागणार नाही लागणार त्यानं काय बिचाऱ्यानं तळतळात नसेल दिला तुला हा, हा. पण मग इडून पुढे ध्यानात राहू दे शांता. हा नाही नाही हा? ध्यानात ठेवली रूम पुढं. म्हणजे मग तुला लगेच या बाबाची आठवण येईल हा. ना. एखादा तो दारात आला हा. तर तुला आठवण लगेच येणार. हे आपल्या डोळ्यानं घडले बा हा पाहिले असं. हा ना. घेतो डबा. घेऊ का डबा? मग डबा आता इथून काय करते. हा ना बाई मला लय रडू येऊ राहिलो. नको रडू आता. रडून काय आता गेला माणूस संपला. मी चाल म्हातारीला तरी सांगते का असं असं झालं म्हणजे त्याचं काहीतरी विधी विधी मार्ग हा. कर. चा